पुस्तकाची पण गंमत आहे. त्याच्यामध्ये जो एक बीडीडी नावाचा जो लेख आहे, तो लेख मी फेसबुकला शेअर केला होता. म्हणजे जो पुरवणीत आला होता तो शेअर केला होता. तर तिथे मग आपल्या महाराष्ट्रामधले काही पत्रकार म्हणजे निखिल वागळे सर, हेमंत देसाई सर, निखिल वागळे सरांनी त्या फेसबुकच्या कमेंट्स खाली एक कमेंट्स केली. म्हणजे खूप लेख आल्यानंतर सुरुवातीचा हा प्रवास आणि त्याच्यानंतर खूप लेख आल्यानंतर म्हणाले की ह्या पुस्तकाचं ना, ह्या सगळ्या संग्रहाचं लेख संग्रह कर, काय मदत लागली तर सांग. तर त्यावेळी आमच्या डोक्यात आलं की अरे एवढे लोक हे अप्रिशिएट करतायत, तर आपण हे करू शकतो का. मग स्नेहाशी आणि परत आमचं बोलणं झालं, अरे आपण याबद्दल असं असं चाललंय, ते आम्ही होतोच कनेक्ट. तर ती म्हणाले हा आपण करूया स्टेथोस्कोपचं, तू लिहायला प्रयत्न कर. पण त्यासाठी मध्ये 2 वर्ष गेली. लिहित होतो आम्ही, तयार करत होतो, त्याचं कशी रचना करूया, त्याचं हे कसं करूया, स्वरूप कसं असेल, त्याचं कव्हर पेज कसं असेल, मुखपृष्ठ कसं असेल, हे सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. हे करता करता 2 वर्षानंतर आता प्रकाशक कोण सगळं आपण केलं. तर आपलंच प्रकाशन, ती म्हणाली आपलं सोनचाफा प्रकाशन, माझंच पहिलं पुस्तक चालू करूया. तर तिच्या सोनचाफा प्रकाशनामधलं पहिलं पुस्तक आणि माझं पहिलं पुस्तक, हे दोन्ही एकाच वेळी जुळून आले. आणि असा स्टेथोस्कोप आमच्या हातात आला, जो डॉक्टरांच्या गळ्यात असतो, तो आम्हाला पुस्तक रूपाने वाचायला मिळाला. खूप अभिनंदन आहे ह्या पहिल्या पुस्तकासाठी.